आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शेतकरी कर्जमुक्ती हाच भाजपचा तळागाळातील अजेंडा असल्यात देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य। तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचायचं असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। भारतीय जनता पक्षाने हा लढा हाती घेतला, म्हणूनच शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि राज्य सरकारने तब्बल 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवली, असा थेट आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। आष्टा येथील अण्णासाहेब डांगे यांच्या विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी डांगे यांच्या शेतकरी लढ्याचा गौरव करत भाजपच्या ग्रामीण राजकारणाची आणि शेतकरी धोरणाची दिशा स्पष्ट केली। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अण्णासाहेब डांगे यांच्या शेतकरी हितरक्षक चळवळीचा विशेष उल्लेख केला। अण्णांना वैयक्तिक स्वरूपात आपण काही देऊ शकत नाही, पण इथे येण्यापूर्वी त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा सुरू केला होता तो पूर्णत्वास नेण्याचा निर्णय आम्ही घेतला। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करूनच आम्ही अण्णांच्या व्यासपीठावर आलो आहोत, असे फडणवीस म्हणाले। कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे गणित मांडताना मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह विरोधकांना उत्तर दिले। नुकताच परवा 6 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 5,000 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। पुढील 2 महिने टप्प्याटप्प्याने उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल। जे शेतकरी नियमित आणि प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करत आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 50,000 रुपये थेट अनुदान दिले जाईल। आष्टा येथील या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला संदेश राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। ग्रामीण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची पकड मजबूत करण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती हा मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अण्णासाहेब डांगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या व्यासपीठावरून केलेली ही घोषणा भाजपच्या तळागाळातील राजकारणाला एक नवी धार देणारी ठरेल।